शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळेचं स्थलांतर करण्यात आलंय। ज्या इमारतीमध्ये ती तात्पुरती शाळा भरते ती इमारतही धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। शिक्षण विभागाचं मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष आहे। बुलढाणा जिल्ह्यातील ही घटना आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील टीचर कॉलनीमध्ये 1 सप्टेंबर 2019 पासून माउंट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा अनधिकृत चालवण्यात येत असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली। या तक्रारीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तक्रारकर्ते मोहम्मद इम्रान मोहम्मद इक्बाल राहणार टीचर कॉलनी, मोहम्मद इरफान मोहम्मद इक्बाल यांच्यासह नगरसेवक शेख याकूब शेख महबूब राहणार इक्बाल चौक सराफा लाईन वार्ड नंबर 1 बुलढाणा आणि शेख ताहेर शेख याकूब राहणार बुलढाणा यांचे बयान नोंदवले आहे। यामध्ये संस्थेचे अध्यक्ष शेख याकूब आणि संस्थेचे सदस्य शेख ताहेर शेख याकूब यांनी माउंट सिनाई ही इंग्रजी माध्यमाची शाळा गत 4 वर्षांपासून सुरू केली आहे। या शाळेला मान्यताही आहे, मात्र मान्यता असलेल्या वाडी या गावातील शाळा इमारतीचं बांधकाम सुरू असल्याने ही शाळा तात्पुरत्या स्वरूपात टीचर कॉलनीत हलवण्यात आली। यासाठी भाडेतत्वावर एक इमारत भाड्याने घेण्यात आली, मात्र संबंधित शाळा टीचर कॉलनीत हलवण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी तथा शिक्षण विभाग बुलढाण्याला कळवले नसल्याचं बयान नोंदवलं आहे। त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी संबंधित शाळेविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार नोंदवली। परंतु 300 विद्यार्थी शिकत आहे, हात लावला विद्यार्थी चढायसाठी काय आहे, दुकानातून चढावं लागतं। मान्यता मिळाल्यानंतर जर शाळा सुरू केली तर त्या संस्थेनं आम्हाला कळवायला पाहिजे की बाबा या मान्यतेनुसार आम्ही या ठिकाणी। तक्रारकर्ते मोहम्मद इम्रान मोहम्मद इक्बाल यांनीही शिक्षण विभागाकडे तक्रार दिली। या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी डॉक्टर श्रीराम पांझाडे यांनी 7 सप्टेंबर 2019 रोजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खामगाव यांना शाळेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। मात्र या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे। झोपलेल्या शासनाला जागं केल्यानंतर आता सदर शाळेच्या मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार असल्याचं शिक्षणाधिकारी ई.झेड. खान यांनी सांगितलं आहे। शाळेला ज्या ठिकाणी मान्यता आहे त्या ठिकाणी सदर शाळा सुरू झाली नाही असा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे। त्यावरून शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, मात्र त्यावर शाळेकडून कुठलेच उत्तर मिळाले नाही। त्यामुळे आता सदर शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठवत आहोत। सर, खामगाव या ठिकाणी शिक्षकांमध्ये माउंट सिनाई ही या शाळेला मान्यता नसतानाही त्या ठिकाणावरती इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू आहे अशी तक्रार आलेली आहे। काय नेमकी सदर जी शाळा आहे माउंट सिनाई ही खामगावला एका ठिकाणी तिला शाळा सुरू करण्याची शासनाची परवानगी आहे, परंतु तिथे न चालवता ती वेगळ्या ठिकाणी चालवल्या जाते अशी तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार आम्ही गटशिक्षणाधिकारी यांना चौकशी करायला सांगितली। त्यांचा चौकशी अहवाल आलेला आहे। ती शाळा दुसऱ्या ठिकाणी चालत आहे असा गटशिक्षणाचा अहवाल आहे। त्यानुसार आम्ही त्या शाळेच्या व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटीस दिली होती की तुम्ही मूळ शाळेवरती शाळा चालवा, अन्यथा तुमची मान्यता काढून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल। त्यांचं उत्तर अद्यापही प्राप्त झालेलं नाही। ती वेळ संपलेली असल्यामुळे आता आम्ही शासनाकडे ती शाळा रीतसर बंद करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहोत। धन्यवाद। टीचर कॉलनीत सुरू असलेल्या या इंग्रजी शाळेचं शिक्षण विभागाच्या परवानगीविना स्थलांतर करण्यात आलं आहे। सध्या ज्या इमारतीमध्ये ही शाळा सुरू आहे ती इमारत धोकादायक असून विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका आहे। शिक्षण विभागाची परवानगी न घेता शाळेचं स्थलांतर करण्यात आलं आहे। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।